नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती म्हणजे जातीय तेढ बिघडत चालली आहे. म्हणजे ती बिघडलेलीच आहे आणि सामाजिक स्थिती बिघडत चालली आहे. हे तर दृश्य स्वरूपामध्ये स्पेशली मराठवाड्यातल्या 3-4 जिल्ह्यामध्ये दिसतच आहे. सुदैवाने उर्वरित महाराष्ट्रामध्ये त्याच्या झळा आणि तसा विचारही पोहोचलेला नाही. आता त्याचं कारणही सगळ्याला माहिती आहे, जगजाहीर आहे ते. श्री मनोज जरांगे पाटील विरुद्ध श्री छगन भुजबळ म्हणजेच मराठा समाज विरुद्ध म्हणजे त्याच भागातला ओबीसी समाज अशी एक सुप्त लढाई सुरू आहे. त्याचं रिफ्लेक्शन हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये आलं. पण आज बीडमध्ये जेव्हा ओबीसींची एक मोठी सभा सुरू आहे, तर त्या जागेच्या निवडीपासून ते तिथे केलेल्या भाषणाचे संदर्भ हे फार महत्वाचे आहेत. आणि मी म्हणालो, की महाराष्ट्रातला हा जो जातीय संघर्ष आहे, तो आता हळू अधिक व्यापक होताना दिसतोय आणि तो आता 2 मंत्र्यामध्ये सुरू आहे. इंटरेस्टिंग काय आहे बघा, जे शरद पवार म्हणाले होते, की महाराष्ट्रामध्ये जातीय मंत्र्यांच्या समित्या कशा असू शकतात. अर्थात त्यांना नंतर प्रतिवाद केलाच गेला, की महाराष्ट्रामध्ये जातीय समित्या नसतात हे बरोबर आहे. पण तुम्ही याच्या आधीचं तुमचं वर्तन कसं आहे वगैरे तो एक फार वेगळा भाग आहे. पण आज ओबीसी साठीची जी समिती आहे, त्याचे नेते श्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाची जी समिती आहे, ज्याचे ते अध्यक्ष आहेत, त्या विखे पाटलावरती अत्यंत जहरी अशी टीका केली. विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. महाएल्गार सभा जी होती, तिथे हा भुजबळांचा हल्लाबोल आहे. आणि इतर नेत्यांचे सुद्धा बोल मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. जरांगेमुळं 2 समाजामध्ये अंतर पडलं, असं भुजबळांचं मत आहे आणि हे मत त्यांनी ह्यापूर्वी पण कित्येक वेळेला बोलून दाखवलंय. पण हे इंटरेस्टिंग आहे, की महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातले 2 मंत्री हे आता हातघाईवरती आलेत आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, की विखे पाटलांचा एकूण स्वभाव पाहता ते ह्याला 100% प्रत्युत्तर देतील आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या मंत्र्यामधली एक वेगळीच विलक्षण लढाई ही महाराष्ट्राला पाहायला मिळेल. आता हे अनकन्फर्म असल्यामुळे मी लगेच बोलणार नाही. पण मला खात्री आहे, की ज्या पद्धतीनं विखे पाटलांनी ह्या सगळ्याचं मायलेज घेण्याचा प्रयत्न केला अशी एक चर्चा आहे, की ज्या पद्धतीनं ते मनोज जरांगे पाटलांना भेटले, मग तो जी-आर रद्द केला आणि नेमका तोच धागा, की नंतरचं विखेंचं वागणं ह्या संदर्भामध्ये भुजबळांनी काही प्रश्न उपस्थित केले. मी म्हणालो तसं विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जी-आर काढला, ही टीका आहे भुजबळांची आपल्या सहकारी मंत्र्यावरती. आणि पुढं ते म्हणतायत, की विखे पाटील हे गरज नसताना मनोज जरांगेकडे जातात. भाजपच्या लोकांना मला सांगायचं आहे, की तुमच्या लोकांना आवरा. मराठा समाज आणि आमच्यात अंतर पडलं, ते अंतरवलीच्या दरिद्री पाटलामुळं पडलं. ही भाषा आहे भुजबळांची. अर्थात याच्यातून 2 गोष्टी ध्वनित होतात. जेन्युइन त्यांना राग आलाय विखे पाटलांचा. कारण विखे पाटील हे गेल्याच आठवड्यामध्ये अचानकपणे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले. त्यांनी त्यांच्या अंगावरती शाल टाकली आणि मग ते माध्यमांशी बोलताना ओबीसी समाजाच्या नेत्यांबद्दल बोलले, की मला कळत नाही, की त्यांचा जी-आर बद्दल काय नेमका राग आहे वगैरे. आता तोच धागा भुजबळांनी पकडलाय. पण मला जरा व्यापक राजकारण असं दिसतं आहे, की भुजबळांनी भारतीय जनता पार्टीला याच्यामध्ये जाणीवपूर्वक खेचलंय. कारण आमच्या डीएनएमध्येच ओबीसी आहेत असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांना हळू ओबीसींच्या ह्या रागाचा सामना करावा लागणार आहे. ओबीसी समोर अडचण अशी आहे, की त्यांच्यासमोर इतर पर्यायी राजकीय पक्ष नाहीयेत. भविष्यामध्ये फारच वेगळी भूमिका भुजबळांनी घेतली. कारण असं म्हणतात, की आज महाराष्ट्रात नसलेले काही त्यांचे दिवंगत विचारवंत सहकारी होते. त्यांनी अशी मांडणी केली होती, की भविष्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ओबीसी समाजाचा असू शकतो. कारण तेवढी लोकसंख्या आहे ओबीसींची आणि आता हळू ते स्पष्ट होतं चाललंय, की आजपर्यंत ज्यांचं बहुसंख्याक राजकारण होतं, ते ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या राजकारणाला एका अर्थाने छेद बसला. तर ओबीसी एकत्रित आले, तर ते काय करू शकतात? हा जो चमत्कार दाखवला या विधानसभा निवडणुकीनं, त्याच्या जोरावरती ज्यांची कुणाची अशी सुप्त इच्छा असेल, की ओबीसीच्या राजकारणाच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचं स्वतःकडे घ्यावं, तर त्यांची इच्छा फलद्रूप व्हावी अशी ती स्थिती आहे. आणि म्हणून त्याच्यातला सगळ्यात मोठा भाग कुठला आहे, तो चंक कुठला आहे, तो भारतीय जनता पार्टीकडे जातो ओबीसींचा. तो आपल्याकडे खेचण्याच्या व्यापक मोहिमेचा हा कदाचित भाग असू शकतो. जे ओबीसींच्या मुळावर उठले असतील त्यांना आडवे करा. कोण बोलतंय हे? महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ असं म्हणाले, की आरक्षण सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी आहे. तो गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, विच इज ट्रू. हिशोब करा, राज्यात 54% ओबीसी, 13% दलित, 7% आदिवासी, 3% ब्राह्मण, त्यानंतर मुस्लिम आणि जे शिल्लक राहतील तो मराठा समाज. मी आत्ताच म्हणालो तुम्हाला,
ही जी मांडणी आहे ना, ही जाणीवपूर्वक केली जाते आहे, की ओबीसींची अस्मिता जागृत करायची आणि ओबीसींनी ठरवल्याशिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भविष्यातला होणारच नाही. तो भलेही ब्राह्मण असेल, तो दलित असेल, तो मुस्लिम असेल, पण तो मराठा समाजाचा होणार नाही. अशा पद्धतीची ही मांडणीची रेषा आहे. आणि त्याच्यामध्ये ओबीसींची ही आकडेवारी महत्वाची ठरते. कारण हा 54% आकडा कुठे आला? तर 1931 साली ब्रिटिशांनी जी जातनिहाय जनगणना केली, जी शेवटची जनगणना आहे. आणि बीपी मंडलनी त्याच्याच आधारावरती ओबीसींसाठी 27%, कारण 50% मर्यादा तुम्ही ओलांडू शकत नाहीत आरक्षणाची. त्याच्या आधारावरती दिलेली ही आकडेवारी आहे, की तेवढं ओबीसींचं प्रमाण असावं आणि त्याच्या आधारावरती महाराष्ट्रातली ही आकडेवारी आहे आरक्षणाची. तो धागा भुजबळ पकडतायत आणि ही खूप व्यापक पद्धतीची मांडणी आहे, की मराठ्यांची संख्या अशी कमी आहे. आता दुहेरी लढाई लढणार, एक न्यायालयात आणि दुसरी रस्त्यावरची लढाई. आणि ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे भुजबळांची आजची भाषा, की रस्त्यावरच्या लढाईची. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधलो नाहीत, म्हणजे भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस कधीही सोडू शकतात. आता तिथे तो पुन्हा मी वारंवार सांगतोय, तो संदर्भ येतोय. इथे फक्त ओबीसीसाठी लढा देत आहोत. पक्षाचं काम आल्यावर आम्ही त्याच्यासाठी लढू. जे जे ओबीसीच्या मुळावर उठले असतील त्यांना आडवं करा. हा भुजबळांचा इशारा आहे. मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत. हा निर्णय उच्च न्यायालयानं दिला आहे, हेही बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयानं देखील सांगितलं, की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही, हेही बरोबर आहे. भाजपच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय, ओबीसीच्या ताकदीवर तुम्हाला 145 आमदार मिळाले आहेत, त्यामुळे यावर मार्ग काढा. म्हणजेच काय? ओबीसींच्या मनात काय भीती आहे? त्यांचं राजकीय आरक्षण संपलंय. मी अनेक वेळेला म्हटलं, की मनोज जरांगे पाटील यांनी ही भूमिका मांडायला हवी, की आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाही. मराठा समाजातली आर्थिक अवस्था खरोखर बिकट आहे, स्पेशली जे शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय आरक्षणात काय रस आहे? त्यांना नोकरीत रस आहे, त्यांना शिक्षणामध्ये रस आहे, त्यांना फीस कमी व्हायला पाहिजे. आणि त्यातल्या बहुसंख्य गोष्टी तर राज्य सरकारने केला, तसा सरकारचा दावा आहे, कारण मुलींना तर फीस. मग असं असताना एकदा तुम्ही ही भूमिका मांडायला पाहिजे, की आम्हाला राजकीय आरक्षण नको आहे, तर मग खूप गोष्टी बदलू शकतात. एक प्रकारे ते भुजबळांना प्रत्युत्तर असेल, पण ती भूमिका काही मनोज जरांगे पाटील मांडत नाहीत. उलट प्रतिवाद असा केला जातो, की मग आजपर्यंत ओबीसीनी जे राजकारण केलं वगैरे काय, पण तुम्हाला महाराष्ट्रातल्या ह्या राजकारणाची जर समज असेल तर हे करणं फार गरजेचं आहे. भुजबळांनी विजय वडेट्टीवारती पण टीका केली, की विजय वडेट्टीवार हे पंढरपूरला आले नाहीत, ते अहिल्यानगरला आले नाहीत, बीडला आले नाहीत, कुठला दबाव आहे तुमच्यावरती? आता याबरोबरच छगन भुजबळ यांच्या ह्या सभेमध्ये लक्ष्मण हाके यांनी पण हल्लाबोल केला. ते म्हणाले, की बीडमध्ये ओबीसींचा हा जो महाएल्गार आहे, त्याला म्हणजे ते तर मनोज जरांगे पाटलांना छगन भुजबळ यांच्या नेतृत्वातल्या या सभेत म्हणाले, की चौथी नापास आहे तो. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाकेंचं जे भाषण झालं, तिथं ते बोलताना म्हणाले, की अनेकांना या सभेचं आमंत्रण दिलं नाही म्हणून नाराज आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो, कि अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजा जाता. जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं. हमारे हक पर जहां आच आए तो टकराना जरुरी आहे. आणि मग ते पुढे असं म्हणाले, की राज्यातला मागासवर्ग आयोग बंद करा. मनोज जरांगे पाटील चौथी नापास आहेत. आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा काही कार्यक्रम नाहीये. आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी संघटित होण्याची गरज आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. आणि पुढं मला इंटरेस्टिंग वाटतं ते धनंजय मुंडे यांची भूमिका. कारण धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलंय. त्यांचं इतक्यात कमबॅक होईल याची शक्यता नाहीये. आणि ही जी एक प्रकारची नवी मांडणी दिसते, जरी पंकजा मुंडे या सभेला नसतील, तर त्यांचा सुप्त उघड पाठिंबा कुणाला आहे ते सगळ्यांना कळतंय. भविष्यामध्ये जो माधवचा प्रयोग आहे, खरं म्हणजे आज मराठा राजकारणाला नावं ठेवणाऱ्या लोकांनी हे विसरता कामा नये, की मराठा राजकारणाला शह म्हणून भारतीय जनता पार्टीनेच माधव हा प्रयोग आणला. तो काय होता? तो तर माळी, धनगर आणि वंजारी असा जातीनिहायच प्रयोग होता. शेवटी राजकारणात श आणि कटश चालतं. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या त्या राजकारणाला नावं ठेवायची गरज नाही. पण महाराष्ट्रामध्ये केवळ मराठ्यांनीच जातीचं राजकारण केलं असं म्हणणारे लोक हे भाजपनं केलेल्या माधव या मांडणीकडे सपशेल दुर्लक्ष करतात. असो, एका व्यक्तीनं जाती-जातीत भांडणी लावली, हे कोण म्हणतंय? धनंजय मुंडे. ओबीसी आरक्षण, धनंजय मुंडेंचं असं म्हणणं आहे, की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण त्यांना वेगळं आरक्षण द्या. आमच्या हक्काचं आरक्षण देणार असाल तर त्याला आम्ही विरोध करणार. यापुढं ओबीसी आरक्षणाला चा लढा देणं हे देशाचे नेते छगन भुजबळांच्या नेतृत्वात लढण्यात येणार आहे. म्हणजे आता अर्थात ते मंत्री असल्यामुळे त्यांचं नेतृत्व स्वीकारणं भाग आहे. पण एका अर्थाने ज्यांची राजकीय कारकीर्द ही जवळपास छगन भुजबळ यांच्या पातळीवरती आलेली होती, त्या आज धनंजय मुंडेंना
छगन भुजबळांचं नेतृत्व मान्य करावं लागतं आणि त्याच्यातच भविष्यातल्या महाराष्ट्राच्या राजकारणाची नांदी आहे हे विसरू नका. येणाऱ्या नगरपंचायत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ओबीसींची ताकद दाखवून द्या, धनंजय मुंडे म्हणतायत. एका व्यक्तीनं जाती-जातीत एवढी भांडणं लावली, माणसात माणूस ठेवला नाही. लोकसभेच्या आधी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात सख्खे 2 भाऊ एकमेकांच्या विरोधात लढले. एक निवडून आला, दुसरा निवडून आला. त्याच्यामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये आई-बहिणीवरून शिव्या सुरू झाल्या. इतकं विष पेरलं गेलं, असं म्हणत धनंजय मुंडेंनी मनोज जरांगे यांच्यावरती टीका केली आणि पुढचे त्यांचे शब्द फार इंटरेस्टिंग आहेत. आम्ही काही बोललो तर लगेच बोलणार. ते, तो लगेच बोलणार. पण यामध्ये मराठा समाजाचा काही फायदा नाही. ओबीसीमध्ये आल्यानंतर मराठा समाजाचं नुकसानच होत आहे. ईडब्ल्यूएसचं आरक्षण गेलंय. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षेमध्ये त्यांना तोटा झाल्याचं नुकताच लागलेल्या निकालावरून स्पष्ट केलंय आणि ते बरोबर आहे. मी त्याचं विश्लेषण महाराष्ट्राला करून सांगितलंय. ईडब्ल्यूएसमध्ये मराठा समाजाचा खरोखरच अधिक फायदा झाला असता. पण अर्थात कुणबी प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्यांना राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होता येतं, की जे त्यांना ईडब्ल्यूएसमध्ये होता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठा समाजातील गरीबातील गरीबाला फायदा करायचा असेल तर त्यांना ईडब्ल्यूएस शिवाय पर्याय नाही. कशाला त्या बिनडोक माणसाच्या नादाला लागताय? आपलंच लई वाचाळ आहे असं त्यांना समजायचं काही कारण नाही. आम्हालाही त्याच्या भाषेत बोलता येतं. दसऱ्याचा मेळावा संपल्यावर त्यांना 1994च्या जी.आरची गोष्ट काढली. वंजारी समाजाचे 2% आरक्षण काढा असं ते म्हणाला. पण काढायचं राहू द्या. न्यायानं द्यायचा शिका. आणि पुढं धनंजय मुंडे असे म्हणतात, की कुणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्यायचं. ही भाषा ही प्रति आव्हानाची आहे आणि माझं असं आकलन आहे, की हे प्रति आव्हान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसीने काहीतरी चमत्कार दाखवावा ह्यासाठी ते दिलं जातंय. म्हणून छगन भुजबळापासून ते व्हाया लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर ते धनंजय मुंडे ही एक मांडणी नीट लक्षात घ्या. ही सत्ताधारी घटक पक्षासाठी अनुकूल मांडणी आहे. पण याच्यातनं भविष्यातल्या एका मोठ्या वेगळ्या वाटचालीची मला चिन्ह दिसतायत आणि ती चिन्ह ओबीसीच्या महाराष्ट्र मुख्यमंत्री पदी बसवण्याच्या राजकारणाच्या दिशेनं ती जाऊ शकते. आहे की नाही इंटरेस्टिंग? आणि म्हणून बीडची ही सभा पूर्ण होईपर्यंत मी थांबलो होतो. त्यातली बरीचशी भाषणं मी ऐकली आणि नंतरच हे सविस्तर विश्लेषण केलं. तुम्हाला आमचं हे विश्लेषण नेहमीप्रमाणे आवडलं असेल. मला पुन्हा तुम्हाला तेच सांगायचं की हे व्हिडिओ घरोघरी जाऊ द्या. महाराष्ट्र एका वेगळ्या वळणावरती उभा आहे आणि त्या वळणामध्ये आपल्याला ह्या वळणातले प्रत्येक टप्पे नीट समजून घ्यायचे आणि महाराष्ट्रासमोर मांडायचे. थँक यू.